आणि या स्पर्धेसाठी सरपंच निलेश थले यांचं सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आपण पाहता स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठबल 2025 आणि या स्पर्धेचं सातत्य टिकून ठेवलेलं आहे मुठबल संघाने, मुठबलच्या ग्रामस्थांनी. आणि या जरुरी स्पर्धा मात्र या ठिकाणी एक उंच शिखर गाठेल त्यात काही शंका नाहीये. आणि त्यासाठी आपण देऊया कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा. जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करूया आणि पुन्हा ऐकूया समीर ठाकरे यांच्या वाणीतून पहिल्या डावाचं धावतं वर्णन. सन्माननीय रणजित पाटील यांचे पिताश्री सन्माननीय सदानंद बापू पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. काकांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती तुमचं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. मुठवल गावातील लक्ष असू द्या, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक किंवा आजी सरपंच सदस्य जर कोणी उपस्थित असतील तर मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे सुभाषजी गोडे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. खास करून ते देवरिपाडा संघाचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांचा नेहमीच ते प्रोत्साहन वाढवत असतात आणि त्यांची ती उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांना विनंती करतो की आपण या जाऊ द्या आता मात्र ऑन गोईंग मॅचकडे. टॉस जिंकला जय बजरंग लोणार संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय तरी स्वीकारलाय. आणि ऐकूया आपण पुन्हा आता पुढील आवाज समीर ठाकरे यांच्या वाणीतून पहिल्या डावाचं धावतं वर्णन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या जय अंबिका देवरुंग पाडाच्या विरोधामध्ये जय बजरंग लोणाड असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. ऋतिक आणि त्याच्या सोबतीला अजय. षटक क्रमांक पहिलं राहुल बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पंचांचा अधिकृत इशारा. फुल टॉस बॉल यावेळेला ऑफ ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहे. मिळेल त्या ठिकाणी सिंगल आणि पहिल्याच बॉलवर ऋतिक गोडे ऑफ द मार्क. या सिंगलच्या मदतीने वैयक्तिक अकाउंट यावेळेला ओपन करत असताना संघाच्या धावांना सुरुवात करतोय. धावांचा श्री गणेश आपण यावेळेला बघतोय. राहुल षटक क्रमांक पहिले राहुल थले गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्मर आहे. ओ यावेळेला लाऊड शाउट जोराने आवाज आलेला आहे परंतु बॅट ड्रॅग झाली आहे असं अंपायरने सांगितलं त्या ठिकाणी. आणि फलंदाज बाद आहे. पहिला धक्का. क्या बात आहे. अजय गोडे यावेळेला बाद होतो आणि पहिलं यश राहुलला मिळालंय. या ठिकाणी मिळाला एक या आकड्यावरती पहिला गडी बाद होतोय. धक्का लागतोय टीम जय अंबिका देवरुंग पाडाला. अजय गोडे कॅप्टन या वेळेला आउट झाला आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर मनोज गोडे यावेळेला मैदानामध्ये एंटर होतोय. पुन्हा एकदा राहुल यावेळेला सज्ज होतोय. मनोज समोर. व्हॉट अ शॉट ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोक्यावरनं बॉल सर बाहेर काढला. स्ट्रेट लॉंग ऑन सीमा रेषेच्या दिशेनं 4 धावा चौकार.
चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. याच फटक्यांची खरं तर पॉवर प्ले मध्ये गरज असते आणि ती सुरुवात आता मनोज गोडेला मिळाली आहे. चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करताना संघाची धावसंख्या 5 वर. ऋतिक आणि मनोजकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील, चांगल्या रन्स त्यांच्या बॅटमधून इथे येतील का. यावेळेला मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. चांगला स्विंग मिळाला, बाहेर कटत होता बॉल परंतु खूप जास्त होता, दिशेवरती नियंत्रण नव्हतं राहुलचं. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाली. 45 to 50 रन जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल पहिल्या डावामध्ये चांगली टोटल सेट करण्यासाठी. कारण या अगोदरचा सामना तुम्ही बघितला, अवघ्या 3च ओव्हरमध्ये 3 ओव्हर सुद्धा पूर्ण झाल्याने आणि तो समाप्त झाला होता. पीसीए संघानं तो सामना जिंकला. बॅकफुटला गेले, पंच केला, बॅकफुट पंच पाहायला मिळाला. धावबादची संधी आहे परंतु धाव पूर्ण. धावा तुम्ही पाहतायत एकेका धावेनं पुढे नेण्याचा प्रयत्न सध्या तरी फलंदाजांचा राहिला. इथे जागा बनवली, स्वतःला रूम देत असताना बॉल गॅप मधून बाहेर काढला. बॉल जरा निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हो, यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला. मिडॉनला फिल्डर उपस्थित आहे. याचबरोबर पहिल्या षटकाचा केस समाप्त. डॉट चेंडूवाला शेवटचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा तुम्ही पाहता धाव फलकावरती 11 धावा. 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात जय अंबिका देवरुंग पाडा संघाची. दुपारचं सत्र तुम्ही पाहताय, सेकंड सेशन ऑफ द डे. दिवसातील हे दुसरं सत्र आहे आणि सध्या स्कोर 11 वरती जाऊन पोहोचले पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. दोन सिंगल आहेत. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज लोणार संघाकडनं तुम्ही पाहतायत बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. बॉलर बबल्याचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. चला फिल्डिंग सेट करा. 3:16 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला. 14 वर्षीय हा गोलंदाज सध्या गोलंदाजी करताना तुम्हाला दिसेल. बबल्या बॉलिंग मार्कवर येतोय. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगलं खेळ आपल्याला ओव्हरऑल जय बजरंग लोणारचा बघायला मिळाला होता. एक सामना त्याने जिंकला आणि आपण पाहतोय जय अंबिका देवरुंग पाडानं देखील एक सामना जिंकला. दोघांनी एक एक मॅच जिंकले, याचा अर्थ की दोघांना आता या मैदानाचा चांगला अनुभव आहे. ड्राईव्ह करण्यात आल्या डीप मध्ये मिड विकेटला. फिल्डर उपस्थित मिळेल फक्त सिंगल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवर 12 धावा. डे 1 सक्सेसफुल आपण पाहतो या ठिकाणी. पहिला दिवस यशस्वी स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवळचा तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. यावेळेला बॅकफुटला गेले, पंच केलाय, कॅप मधून बॉल, क्लासिकल स्ट्रोक. बॉल सरळ निघून चाललाय कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आम्हाला पाण्याचं सहकार्य करणारे
श्री गणेश वॉटर सप्लायरचे मुटवलचे प्रोप्रायटर सन्माननीय जगन्नाथ वामन भामरे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचं आम्हाला मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत झाले. त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार ऋतिक गोडे ऑन फायर. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर या ठिकाणी दाखवला जातोय. पुन्हा एकदा लेट कट स्वतःला जागा दिली आणि त्या ठिकाणी पुन्हा कॅप शोधला आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. लागोपाठचा हा दुसरा चौकार. चला बॉल बॉईज, आमचे बाउंड्री बॉईज, लवकरात लवकर आपण सीमारेषेचा ताबा घ्यावा. बॉल जसा बाउंड्रीच्या बाहेर जातोय तो लवकरात लवकर आतमध्ये कसा येईल याचा विचार तुम्ही करा. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगल्या धावा आहेत सध्या तरी जय अंबिका देवरुंगपाडा संघाच्या माध्यमातून. ऋतिक चांगला खेळतोय. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले. 13 धावांवरती इंडिव्हिज्युअली तो बॅटिंग करतोय आणि एका बाजूला मनोज गोडे 6 धावांवरती बॅटिंग करतोय 3 चेंडूंचा सामना करत असताना. यानंतर मकरंद स्फोट मुठवा संघ तुम्हाला खेळताना दिसेल, परंतु त्यांच्या विरोधात कोण अशा 2 चिठ्ठ्या आपण टाकणार आहोत. एका चिठ्ठीवरती नाव असेल विहाना स्पोर्ट गावदेवी पिसे. हो, यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अँड स्ट्रेट टू द फाईन लेग. विकेट मिळाली आहे. ऋतिक गोडे यावेळेला बाद होतोय. फलंदाज नाराज असेल ऋतिक यावेळेला, कारण हा चेंडू खरं तर विकेट टेकर नव्हता. विकेट टेकिंग डिलिव्हरी जरूर नव्हती, परंतु तिथे सफलता मिळाली आणि धक्का लागला फार मोठा जय अंबिका देवरुंगपाडाला. थँक्यू डीजे. सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहतात कालेर का दिलेर सुजित तात्या शेठ पाटील साहेबांना या ठिकाणी दाखवलं जातं ऑन स्क्रीन त्यांचा फ्लेक्स आणि त्यांची हजेरी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पांडुरंग धर्मा पाटील क्रिकेटचे फार मोठे स्पॉन्सर. दिगंबर नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडा खाली राहिला. बाउन्स ज्या प्रकारे एक्सपेक्ट केला होता त्याहीपेक्षा थोडासा खाली राहणारा बॉल होता आणि तिथे 1 धाव मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना 21 वर. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत त्याची नोंद असू द्या, परंतु मुठवा संघ आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. आपल्याला खेळायचंच आहे या पुढचा सामना, कारण पहिला मॅच जिंकल्यानंतर त्यांना बाय मिळाली होती. दॅट्स वाय पुन्हा आता चिठ्ठीमध्ये त्यांचं नाव नसेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागतोय टीम जय अंबिका देवरुंगपाडाला. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी भरपूर मोलाचं सहाय्य केलं आणि सर्वोत्तपरी सहाय्य केलं त्या तमाम स्पॉन्सरांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्यांच्या सहकार्यामुळे आपण आज यशस्वी स्पर्धा मुठवल गावाच्या वतीनं आणि मकरंद स्मृती मुठवलच्या वतीनं मकरंद स्मृती चषक या ठिकाणी पाहतोय. तमाम दात्यांचं पुरस्कर्त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करून आजच्या या पहिल्या दिवसातील या सामन्याला सुरुवात करतोय. सामना सुरू आहे, आपण पाहतोय 7वा सामना सुरू आहे. एकूण 10 मॅचेसचं शेड्यूल, 9 मॅचेसचं शेड्यूल पूर्ण करायचं आहे. मॅच नंबर 7 अल्पेश गायकवाड सध्या कौशल क्रिएशन भिवंडीचा स्कोर बुक रंगवत असताना सुभाषजी धुमाळ यांचा तो स्कोर बुक आहे आणि आज महाराष्ट्रभर सुभाष धुमाळ यांचा स्कोर बुक तुम्हाला बघायला मिळाला आहे.
आणि याही स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकता कौशल क्रिएशन, एक चांगला कॉन्सेप्ट आणि चांगलं यश मिळालं सुभाष धुमाल यांना. ओ यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटनं बॉल उडवलाय हवेमध्ये. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती येतोय. सेकंडचा कॉल इथे आला आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील झाल्या. ऋतिक आणि मनोज चांगला खेळत होता, परंतु बबलूनं कमाल केली, दोघांनाही बाद केलं. 14 वर्षीय गोलंदाज बबलूनं आज या महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. ओमकार आता नॉन स्ट्राईक एंडला असेल. दिगंबरच्या बॅटमधून 2 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. स्कोर झाले धावफलकावरती 23. षटक क्रमांक 30 यावेळेला सुरू असताना. आणि खरं तर या स्पर्धेचा एक नवीन प्रत्येक वर्षी मी या अगोदर देखील उल्लेख केला की काहीतरी नाविन्य तुम्हाला स्पर्धेमध्ये बघायला मिळतं मुठवलच्या. यावेळेला कॉपी बुक स्टाईलनं पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह बॉलच्या पिच पर्यंत पोहोचला आणि डोळ्यांच्या समोर नजरे खाली फटका सजवला. स्कोर एका धावेनं पुढे जाताना स्कोरबोर्ड वरती 24 धावा, 24 रन्स ऑन बोर्ड. एमर्जिंग प्लेयर हा अवॉर्ड देखील या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे. म्हणजे नवोदित खेळाडूंना कुठेतरी एक आत्मविश्वास त्यांचा वाढावा आणि त्यांचं मनोबल वाढावं म्हणून एमर्जिंग प्लेयर हा पुरस्कार ठेवण्यात आलेला. हुक करण्याचा प्रयत्न, एकचा बाउन्स तिथे मिळाला. गोलंदाज अक्षय बॉलिंग करतोय. डॉट बॉल अक्षयच्या माध्यमातून तुम्ही बघतायत. गुड बॉलिंग. अक्षय ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्रंट फुटला येऊन स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. बॅटची वरची कडा लागली, बॉल बिहाइंड विकेट गेला आणि त्या दरम्यान वेळ होती फलंदाजाकडे सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे सरकलं. धावफलकावरती धावा आहेत 25 धावा, 25 रन्स. थर्ड ओव्हर षटक क्रमांक 3 यावेळेला मार्गस्थ. अक्षय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं सामना करेल बॅटर दिगंबर. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा ऑन साइडला ड्राईव्ह केलं त्या ठिकाणी अलॉंग द कार्पेट. बॅकलिफ्टला वर करू दिलं जात नाहीये, डोकं वर करू दिलं जात नाहीये. सध्या तरी फलंदाजांना ज्या पद्धतीची फलंदाजी आपण बघतोय, एक 2-2 धावांनी स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. धावसंख्या धावफलकावरती एका धावेच्या मदतीने पुढे जाताना तुम्ही पाहताय 26 वर 26 रन्स. आज आयोजकांची फार मेहनत पाहायला मिळाली. खरं तर बघा ना की आपल्या गावामध्ये मैदान उपलब्ध नसताना बाहेरच्या गावी जाऊन मैदान उपलब्ध करून घेणं, स्पर्धा भरवणं आणि ती स्पर्धा यशस्वी करणं हे फार कठीण काम असतं. हे सोपं काम नाही, परंतु त्या कठीण कामाला सोपं बनवलं आज सर्व स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलच्या आयोजकांनी, खेळाडूंनी. आणि त्यांना खास साथ मिळाली आधारस्तंभ उत्तम पाटील यांची. डीवाय फाउंडेशन यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. अक्षय षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करताना तुम्ही पाहतायत 26 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी बघायला मिळालं. थोडंसं शांत क्रिकेट जे अंबिका देवरुंग पाडाचं. ओ यावेळेला पुढे येऊन जागा भरून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला बबलू त्या ठिकाणी उभा होता, ज्यानं षटक चांगलं हाताळलं आणि यावेळेला झेल तो पकडतोय फलंदाज बाद. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी सुभाष, पहिल्या सामन्याचा हिरो विथ द बॅट तो चमकला होता. आता गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. सामना करेल दिगंबर.
सुभाषचा पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित, फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागतोय जय अंबिका देवरुंगपाडा संघाला. अतिशय सुंदर गीत आपण ऐकतोय. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आविष्कार मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे, परंतु चमत्कारिक बॅटिंग त्याला आता करावी लागेल, कारण डावा भरपूर कमी दिसतात स्कोर कार्ड वरती. आता ह्या सेशनचा विचार केला तर उजव्या हाताच्या बॅटर्ससाठी सुद्धा वारे वाहू लागलेले आहेत आणि रन्स खूप चांगल्या बनत असतात. नेहमीच तुम्ही या सेशनला बघितलेल्या. स्विंग ॲट बेस फाईन बॉल. सुभाष गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर सफलता, दुसरा बॉल डॉट. अतिशय सुंदर गोलंदाजी यावेळेला सुभाषची आपल्याला बघायला मिळाली आहे आणि स्कोर अक्षरशः थांबून राहिलेला आहे 26 वर. ओ यावेळेला आपण पाहतोय अपील झाली आहे त्या ठिकाणी विकेट कीपरची, परंतु पंच दैवत सर आम्हाला सांगतायत हा वाईट चेंडू आहे. अवांतर धाव इथे मिळेल. अल्पेश गायकवाड, आपण या सीझनचा या परिसरामध्ये विचार केला ना तर ह्या असोसिएशन मध्ये प्रत्येक वेळेला नवा चॅम्पियन बघायला मिळाला. आपण पाहतोय की सध्या जय अंबिका देवरुंगपाडा संघ आणि लोणार खेळतोय. यांना अजून खातं खोलायचं बाकी. यावेळेला पंचांचा पुन्हा एकदा वाईट, परंतु मुटवळकरांनी एक स्पर्धा जिंकली सोनाले पाडाची. त्यानंतर वालशीन संघाने देखील एक स्पर्धा जिंकली. संजय स्पोर्ट सावधने एक स्पर्धा जिंकली. NK स्पोर्ट खांडवळनं देखील एक स्पर्धा जिंकली आणि जानू स्पोर्ट इताडेनं 2 स्पर्धा जिंकल्या आणि नानकरनं देखील एक स्पर्धा जिंकली. या वर्षामध्ये एवढे चॅम्पियन झालेले आहेत आतापर्यंत, परंतु इथे पहा लागोपाठचा तिसरा वाईट हॅट्रिक. दरम्यान या ठिकाणी कुक्षेगावचे युवा उद्योजक सन्माननीय त्याचप्रमाणे मुठवळगावचे लाडके जावई नवनाथजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवलच्या या स्पर्धेमध्ये वेलकम. यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती येणार, फक्त बघतच राहिला ज्या प्रकारे गोलंदाजानं स्वतःनं बॉल उचलला. फॉलो थ्रू मधनं गोलंदाजी करून पुन्हा बॉल वरती धावत येणं कठीण काम असतं, परंतु यावेळेला सुभाष बॉल वरती पोहोचला आणि त्या दरम्यान फलंदाजांकडे 2 धावा घेण्याची वेळ होती. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकलं. धावफलकावरती 31 धावा. आता या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला पहिल्या बॉलवर विकेट आली, त्याच्यानंतर डॉट आला, परंतु तदनंतरचे 3 व्हाईट बॉल पुन्हा फलंदाजांना एक आत्मविश्वास देत आहेत. सोडून दिला बॉल, फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता आणि चौथा वाईट. लेग स्टंपला मिस करणारा बॉल. चौथा चेंडू वाईट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाला आणि स्कोर या एका धावेच्या मदतीने पुढे जाताना 32 आकड्यावरती 32 रन्स ऑन द बोर्ड. ओ यावेळेला पुन्हा एकदा क्लासिकल स्क्वेअर ड्राईव्ह त्या ठिकाणी बघायला मिळाला, परंतु टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं आणि गॅप तिथे शोधता आला नाही आणि त्या दरम्यान तुम्ही पाहतायत फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 33. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत. विहाना स्पोर्ट पिसे संघ कॅप्टन आपण संपर्क साधायचा आणि चालू सामन्याचा विजय अर्थातच दोघांचे 12वे खेळाडू इथे आहेत. 2 चिठ्ठ्या टाकल्या जाणार. जी चिठ्ठी ड्रॉ स्वरूपामध्ये निघेल ती आजच्या दिवसातील शेवटची मॅच कळेल. हा चेंडू पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेरून सरळ निघून गेला. आणखी एक डॉट बॉल आणि धावा धावफलकावरती स्थिर आहेत. 33 धावा. षटक अंतिम सुरू असताना शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटचा चेंडू या डावामधील तुम्ही पाहतायत. यॉर्कर लेंथ होता. शेवटचा बॉल देखील चांगला, परंतु शॉर्ट कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव इथे मिळाली. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडू होतोय धावबाद. शेवटच्या बॉलवर मिळाली 1 धाव आणि धावा झाल्या धावफलकावरती एकंदरीत 34.
35 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. जय बजरंग लोणाडला. वळूया आपण चिठ्ठ्या टाकतोय. 2 चिठ्ठ्या त्या ठिकाणी टाकल्या जाणार. जरूर आपण या ठिकाणी 2 ड्रॉ या ठिकाणी टाकणार आहोत. एका चिठ्ठीवरती विहाना गावदेवी स्पोर्ट पीचे संघाचं नाव आहे आणि एका चिठ्ठीवरती विनर टीम म्हणजे पुढील सामन्यामध्ये मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला खेळायचं आहे. तर आपण रेडी राहायचं आहे. आपण तर जरूर आपल्यामध्ये उत्तम शेठ पाटील यांची सुकन्या आहे काव्या पाटील. त्याच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ ओपन करतोय. काव्या या दोघांपैकी एक चिठ्ठी तुला उचलायची आहे. यस, आपण बघूया कोणत्या संघाचं त्या चिठ्ठीवरती नाव असेल. विनर टीम म्हणजे आजच्या दिवसाच्या क्वार्टर फायनलमध्ये जो संघ चालू सामन्यामध्ये जिंकणार आहे तो संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. म्हणजे सेमीफायनलचा सामना असेल गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. आपण लगेच नाणेफेकी सुद्धा संपन्न करणार आहोत. चला, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण या टॉस बॉक्समध्ये आणि सन्माननीय चंद्रकांत भंडारी आपल्यामध्ये आलेले आहेत. काका या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. दोन्ही संघाचे संघनायक आमच्याकडे आलेले आहेत. आमचे पाहुणे चंद्रकांत भंडारी सुद्धा आलेले आहेत. नाणं माहिती आहे, एका बाजूला जय बोले ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मकरंद स्फूर्ती चषक 2025. कॉल देतात पिछे संघ. मकरंद स्फूर्ती चषकाची मागणी केली होती परंतु जय भोले ग्रुप आलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल की आपण जाऊन स्थानापन्न बघा का. विशाल टॉस जिंकला. आपली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुला असं वाटतं की एखाद्या क्षेत्रामध्ये आम्ही कमी मागे पडलो आहोत? नाही, म्हणजे इथं मात्र चांगलं नियोजन पाहत आहोत. टॉस किती महत्त्वाचा होता तुमच्या संघासाठी? महत्वाचा होता. काय करणार? क्षेत्ररक्षण. समोरचा संघ पाहिलं तर चांगल्या सध्या टचमध्ये आहे, तर त्या संघाला कितपत थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? 140. विशाल, तुला असं वाटतं की एखादं क्षेत्र आमच्या संघामध्ये आहे की जिथे आमच्याकडून मात्र वारंवार चुका होत आहेत? फिल्डिंग. मग त्याच्याकडे काय प्रॅक्टिस त्याच्यामध्ये काय तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न कराल? हो, प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न. मग या स्पर्धेमध्ये कुठपर्यंत तुम्ही तुमच्या संघाला आम्ही पाहू आणि कशासाठी तुमचा खेळ असेल? फायनलपर्यंत. क्या बात आहे. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. विनय, नेहमीप्रमाणे तू संघाला लीड करतोय, युवकांना गाईड करतोय, मार्गदर्शन करतोय, परंतु आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. छोटी मोठी युद्ध नाही, मोठी युद्ध आहे. तुम्हाला जर शेवटच्या तिथे टिकायचं असेल तर चांगला खेळ करावा लागेल. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 50+. काय वाटतं, खेळपट्टीवर फलंदाजीकडे इझी आहे की फलंदाजीकडे इझी आहे? दोन्ही पण इझी नाही. मग तू कशा रीते फटके ते मात्र एक्झॅक्टली मिडल करतोयस? तर प्रॅक्टिसचा परिणाम आहे. अच्छा, काय संघामध्ये बदल होते पाहायला मिळेल? नाही. म्हणजे विजय कॉम्बिनेशन मध्ये जाणार आहात? हो. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस इथे मात्र जिंकला स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. तर जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेली आहे. थँक्यू सो मच. दुसरा डाव पुन्हा एकदा तुमच्यासोबत आता योगेश पाटील सर जोडले जाणार आहेत. धावांचा पाठलाग होणार की धावा बनवताना त्या संरक्षित केल्या जाणार हे ऐकूया आपण योगेश पाटील यांच्या सुमधुर आवाजामध्ये. जरूर. आणि चालू सामन्याचा आपण जर विचार केला तर मात्र या ठिकाणी एक सामना जर तुम्ही जर जिंकला तर मात्र पुढील अर्थात क्वार्टर फायनलमध्ये तुम्ही प्रवेश कराल. कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी विनर टीमचा मात्र या ठिकाणी तिथे मात्र घोषित केलं गेलं. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जास्त मोठं लक्ष नाही आहे. 35 धावा इथे मात्र जोडायचे आहेत. इनसाइड आउटचा फटका हवेत खेळलाय. 1700 चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्या प्रयत्नामध्ये मात्र यश आलं नाही. चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
झेल तुम्हाला पकडावे लागतील आणि तो प्रयत्न मात्र झाला, परंतु अर्थिंग त्याच्या अवकाशाच्या बाहेर हा झेल होता. इथे मात्र पहा परफेक्टली जॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न फलंदाज सुभाषने केला आणि अखेर सिंगल धाव त्याच्या पाठपुत्र आपण पाहिली. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्या. सलामी जोडी पाहू शकाल सुभाषच्या सोबतीला आदित्य आहे आणि ऋतिकला मात्र या ठिकाणी आपण गोलंदाजी करताना पाहिलेला आहे. पहिले षटक फार महत्वाचं आहे. तुम्हाला एका दुसरी विकेट्स मात्र या पहिल्या ओव्हरमध्ये एक्झॅक्टली प्राप्त करावी लागेल. त्यावेळी तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती दडपण टाकू शकता. तो पर्यंत ऋतिक इथे मात्र करेल का? ओर द विकेट मारा करतोय. ऑन साइडला खेचून मारला. डीप मध्ये फिल्डर जरूर आहे ओमकार उर्फ सोनू, त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला या ठिकाणी फलंदाज आदित्यचा खेळ. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम जे बजरंग स्पोर्ट लोणार संघाला. आलेले आहेत. चांगले ऑपरेटिंग विजय तरे तिथे सध्या सज्ज आहेत आमच्या सोबतीला. परंतु विकेटची जी प्रमाणे आपण या ठिकाणी फटक्या चांगला पाला होतोय. ऑनसेटला पाहू शकाल पुन्हा काऊकानाकडे ओमकारकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. विकेटची चर्चा सुरू होती आणि जरूर ऋतिक गोडेने मात्र ती सफलता प्राप्त करून दिली. आदित्यला मात्र त्या ठिकाणी शून्यावरती माघारी पाठवलं. एक्झॅक्टली एक धाव जरूर त्याच्या बॅटमधून पाहिली. नवीन फलंदाज तुषार आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7. परंतु या सामन्यामध्ये कोण कोणावरती करेल मात, कारण जिंकणारा संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. चांगली लेंथ पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने मूव्ह झाला आणि थोडस खाली सुद्धा राहिला आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी फलंदाज सुभाष पूर्णपणे बीट झालाय. एक सफल षटकाची समाप्ती आपण म्हणू शकतोय, कारण पॉवर प्लेच्या खेळामध्ये अंडर 10 जर धाबा एखादा गोलंदाज जर खर्च केला तर ती गोलंदाजी आपण इकॉनॉमिकल म्हणू शकतो आणि तीच गोलंदाजी ऋतिक गोडेच्या वतीने आपण पाहिली. फक्त 7 धाबा खर्च केला, गडी बाद केला 1 आणि आता विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे यांच्या स्मरणार्थ तुम्हाला एक खेळाडू कक्ष पाहायला मिळत आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकाल रमण कृष्णा पाटील आणि स्वर्गीय सुलभा रमण पाटील यांच्या नावानं तुम्हाला प्रेक्षक स्थान पाहायला मिळतोय. तदनंतर स्वर्गीय किसन सावळराम रणधवी यांच्या स्मरणार्थ तुम्हाला या ठिकाणी प्रेक्षक स्थान पाहायला मिळतोय. खेळाडू कक्ष आपण पाहिल्या तर येसे स्पोर्ट शॉप सावध अर्थात सोपानजी तिसकर यांच्या नावानं तुम्हाला खेळाडू कक्ष पाहायला मिळतोय. हे एक वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. गोलंदाज ओमकार आलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 28 धाबा इथे रोखायच्या आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये ओमकारचा स्पेल कशा रीती राहील की या ठिकाणी तुषारची मात्र आपल्याला हुशार कामगिरी पाहायला मिळेल का. त्याच्या सोबतीला सुभाष ठाकरे ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर खेळ प्रस्थापित केला होता. अनुभवी आहेत, लेजंड आहेत आणि खास करून क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बाटमधून आपण सातत्यानं पाहत असतो. ऑन साईडला चेंडू रिंगालाच चालला मिड विकेटला. डीपमधून क्षेत्ररक्षक जरूर वेगाने आलेले आहेत. दुहेरीचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला नाकारलं आणि एका धावेवरती मात्र जरूर तिथे मात्र समाधान राहिले होते, परंतु त्यानंतर थोडीशी मिस्टेक घडली आणि त्या मिस्टेकमुळे मात्र दुहेरी धाव सुद्धा मात्र कंप्लीट केली गेली. प्रत्येक धाव तुम्हाला मात्र इथे वाचवायचा प्रयत्न करावा लागेल, परंतु या ठिकाणी धाबा मात्र बहाल करतायत, कारण एका धावेला आता मात्र मूल्य खूप आहे, किंमत खूप आहे, आता वाढलेली आहे. कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी जिंकणारा संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. दरम्यान योगेशजी पाटील साहेबांचा शुभागमन झालेला आहे. त्यांची सुद्धा मात्र स्पर्धेवरती बारीक नजर आपण पाहत आहोत. फटका हवेत खेळलाय. डीप मिडविकेटला फिल्डर आहेत आणि त्याने पकडला झेल अर्थात किशोर गोडे त्या ठिकाणी होते. उंच पुरा असा हा खेळाडू
आणि त्याच्याकडून मात्र कोणत्या प्रकारची मिस्टेक झाली नाहीये. ज्या विकेटची गरज होती तो विकेट प्राप्त केला आणि फलंदाज आता मात्र माघारी परतोय तुषार. सुभाष जरूर त्याला मात्र कानमंत्र देतोय. त्याचा अनुभव आहे तो मात्र त्या ठिकाणी झोकण्याचा प्रयत्न करतोय. मॅच ऑन आहे असं म्हणावं लागेल कारण गोलंदाज ओमकारने सुद्धा मात्र चांगल्या चेंडूने सुरुवात केली आणि ते मात्र क्रॉस बॅटेड फटका एलिव्हेशन नाही. स्वतः गोलंदाज पहा वेगाने मात्र तिथे पळतोय. चेंडूला मात्र उचलून फेक करतोय. रनआउटची संधी असेल त्या ठिकाणी परंतु ऑफिशियल पंचाने आता मात्र टीव्ही पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. कुशल मुवमेंट आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा निर्णय आहे. जरी ते जर फलंदाज बाद झाला तर मात्र जे बजरंग स्पोर्ट लोणार संघ कदाचित अडचणीमध्ये येऊ शकतोय. परंतु एक्झॅक्टली टीव्ही पंच जरूर पाहणी करतील की फलंदाज सेफ आहे की नाही, की रेड झोन मध्ये आहे. जबरदस्त फिल्डिंग, कौतुकास्पद कामगिरी आपल्याला ओमकारची पाहायला मिळाली. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय फलंदाज बाद. छोट्या बाकलीने मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतायत. क्लासिकल स्ट्रोक आपण सध्या आपण पाहतोय सुभाष ठाकरेच्या बॅटमधून पुन्हा पाहू शकाल. अगदी ग्राउंडर स्ट्रोक चेंडू चालला अगदी जमिनीला गुदगुल्या करत मिडविकेटला. पुन्हा किशोर मात्र त्या ठिकाणी सज्ज आहेत. मॅचमध्ये मात्र कमबॅक करत असताना टीम जे अंबिका देवरुमपाडा संघ, कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या पहिल्या षटकामध्ये ऋतिक गोडीनं मात्र चांगली फ्लाइंग स्टार्ट करून दिली आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र ओमकार सुद्धा चांगल्या लेंथवरती मारा करतोय. कारण एक्झॅक्टली पाहिलं तर 3 विकेट्स आतापर्यंत जे बजरंग लोणार संघाने गमावले आणि तिथूनच मात्र कुठेतरी मोमेंटो शिफ्ट झाला देवरुमपाडा संघाच्या बाजूनं. पुन्हा पाहू शकाल टायमिंग प्रॉपर नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपाला वाडिश मुंडांपर्यंत मात्र त्यांनी प्रवास तिथे मात्र केला आणि शंभरच्या षटकाला मात्र एकाच ॲक्शन चेंडूला फेक केलं आणि एक सफल षटकाची समाप्ती ओमकार उर्फ सोनूची आपण पाहिली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावरती लागली गेली. 3 गडी बाद 14, लक्ष्य पर्यंत 35 धावांचा आहे. म्हणजे अजूनही विजयासाठी 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच, डू ऑर डाय.
आणि अशाच प्रकारे सामने या चित्रधारक लढती प्रेक्षक थोडे मात्र या ठिकाणी पाहण्यासाठी दूरवरून येत असतात एखाद्या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनोरंजन नेहमीच हे सर्व खेळाडू करत असतात आणि त्यापैकी हा एक सामना इथे मात्र अनुभवतोय. नवीन षटकाला सुरुवात मनोज घोडे आता मात्र स्वतः संघाची जबाबदारी स्वीकारतोय आणि तिसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करेल. या ओव्हरमध्ये पूर्णपणे चित्र स्पष्ट होईल की कुठल्या संघाच्या बाजूला हा सामना झुकेल. 12-21 धावांची आवश्यकता. राऊंड द विकेट मारा करतोय. पहिल्या चेंडू शरीराचा वेध घेणारा होता. पाहू शकाल लाऊड अपील पुन्हा रनआउटची संधी असेल. ओ ऑन पैकी आणि फलंदाज एक्झॅक्टली बाद झालाय परंतु कोणता फलंदाज बाद असेल आणि पुन्हा टीव्ही पंचांची आता मात्र या ठिकाणी मदत घेतली की क्रॉसिंग झालेली आहे की नाही हे पाहावं लागेल. नवनाथ पाटील पहा पूर्णपणे स्पर्धेकडे लक्ष फोकस आहे त्यांचं. तर त्याला सुद्धा माहिती की आपल्या गावाची अनमान शान राखणारी स्पर्धा आहे. कुठलाही गालबोट लागलं नाही पाहिजे त्याकडे मात्र पूर्णपणे सर्वांची नजरा सर्वांचे लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि टी व्ही पंच आता मात्र इथे पाहणी करतील की क्रॉसिंग झालेले आहे की नाही, की इथे सुभाष बाद आहे की निलेश की सुभाष हे पाहावं लागेल. परंतु मनोजचं जबरदस्त मात्र त्या ठिकाणी निशाणा मात्र तिथे पाहायला मिळाला. फलंदाज एक्झॅक्टली बाद आहे परंतु कोणता आहे हे पाहावं लागेल. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे कारण कुठल्याही संघावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा आपण वापर करत आहोत. तर टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आहे. फलंदाज निलेश थले इथे मात्र बाद होतोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आणि अक्षर सुद्धा मात्र कमी काळात क्रिकेटमध्ये उंच भरारी घेतली आणि आता मात्र त्याला जबाबदारीने खेळावं लागेल. त्याच्या सोबतीला सुभाष ठाकरे अनुभवी आहे परंतु आता सुभाषची रणनीती काय असेल. चेंज ऑफ पेस वेरिएशन फलंदाज बीट यष्टिरक्षक बीट आणि शेवटच्या क्षणाला मात्र यष्टाच्या पाठीमागे चेंडूला फील्ड केले गेले परंतु या ठिकाणी लाईन चुकीची होती. त्या अनुषंगाने पंचाची दुनिया समांतर वाईटचा इशारा. अव्वंतर धाव इथे मात्र खर्च केली आणि अव्वंतर धाबाने संघाची धावसंख्या 4 गडी बाद 15 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 20 धाबांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. 11ला 20 इथे 20 मध्ये 11 चेंडूमध्ये 20 धाबा होतील की नाही की त्या धाबांचं संरक्षण इथे मात्र या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जाईल का. खराब लेंथ होती आणि ती लेंथ ओळखली सुभाष ठाकरेने आणि चेंडूला पाठवलं अगदी पॉईंटच्या बाहेर 4 धाबांसाठी चौकार.
पण त्याच्यावरती जबरदस्त स्ट्रोक पाहिला आपण मैदानाच्या चौफेर बाजूने मात्र फटके खेळू शकतो एवढी ताकद आहे ती म्हणजे सुभाष ठाकरेकडे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र सुभाषने चांगला खेळ सादर केला होता आणि या मॅचमध्ये सुद्धा मात्र संघाची जबाबदारी घेत असताना कारण त्याला माहिती आहे की आपली गावाची शान राखायची असेल तर इथे मात्र चांगला खेळ आपल्याला खेळावा लागेल आणि त्या अनुषंगाने खेळ तो सादर करतोय. म्हणून मात्र या ठिकाणी काहीतरी बदल करावा लागेल. हो दिल स्कूप पटका खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय परंतु या ठिकाणी लाऊड अपील जरूर झाले परंतु हाईक फॅक्टर आणि गोलंदाज ज्यावेळी चेंडू रिलीज करतो त्यावेळी मात्र पंचांच्या अगदी डोळ्यासमोर येतोय. हा सुद्धा मात्र त्या ठिकाणी थोडासा मात्र आपल्याला हे दृश्य पाहायला मिळाले कारण या घटना नेहमीच आपण पाहतो एखाद्या वेळीच राईट हँड गोलंदाज राहून तो विकेटने मारा करतोय त्यावेळी मात्र तो अँगलनं चेंडू डिलिव्हर करतो त्यावेळी मात्र जरूर पंचाच्या समोर ते येत असतात आणि अशा स्थितीमध्ये पंचांना लेगबीपर फलंदाज बाद करणं सुद्धा मात्र थोडंसं त्रासदायक होत असतं. चेंज ऑफ पेस फटका हा भेद केला आहे परंतु कुठला फिल्डर तिथे मात्र स्थिर नाहीये. जोपर्यंत चेंडू होतो फेक करतील तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली गेली. संघाची धावसंख्या सिंगलच्या वतीनं 21 धावा पाहायला बोलतात. अजूनही विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 8. हे दोन चेंडू फार निर्णायक असतील. यानंतर मोठी लढत मकरंद स्पोर्ट मुठवाल विपक्ष गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे. चालू सामन्यातील संघ जिंकणारा थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. आजच्या दिवसातील आपण 7वा सामना इथे सध्या एन्जॉय करतोय. हो परफेक्टली लेंथ आणि आता मात्र पंचांनी होकार दिलाय. फलंदाज लेग बिफोरच्या रूपाने बाद झालाय सुभाष ठाकरे. वेलकम निसल मडवी यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावर तुमची जागा आमच्या हृदयात आहे तुमची जागा आमच्या मंचकावरती आहे. तुमचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. न्यूमॅन पप्पू आलाय परंतु इथे मात्र पप्पू पास होईल का नाही कारण 7 चेंडूमध्ये आता विजयासाठी अजूनही 14 धाब्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त गोलंदाजी. ओ खराब लेंथ होती ती मात्र ओळखली पिकअप केला चेंडू चालला अगदी मिड विकेटच्या दिशेनं. शेवटच्या चेंडूवरती आला हा चौकार आणि चौकारानं जरूर एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल ती म्हणजे लोणार संघाच्या डगआउटमध्ये आणि त्या समीकरण उरलंय 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 10 धाबांची आवश्यकता. गेला स्क्वेअर लेग मिडविड होता परंतु त्याच्या गॅप मधून चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झाला आणि चौकारानं मात्र या ठिकाणी सर्व चित्र मात्र या ठिकाणी बदलले गेले परंतु अजूनही सामना संपला नाहीये. 6 मध्ये 10 धाबांची अजूनही आवश्यकता आणि या गोलंदाज किशोर घोडे आता मात्र या ठिकाणी सज्ज होते. किशोरकडे सुद्धा मात्र भरपूर वर्षाचा अनुभव आहे परंतु आता मात्र अक्षय मडवी कशा रीतीने मात्र या ठिकाणी या सामन्याला फिनिश करेल की या ठिकाणी किशोर आपल्या संघाला मात्र जरूर विजयाच्या दिशेने मात्र घेऊन जाईल का.
चांगला बॅटल आहे. दोन अष्टपैलू खेळाडूंमध्ये मात्र ही लढत. फोर्थ विकेट मात्र मार्गस्थ होईल. आणि पहिला चेंडू हाफ ट्रेकर होती. लेंथ पाहिली तर खराब होती, परंतु ती लेंथ परफेक्टली पिक करता आली नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक पाहिला. कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये आणि सरळ चेंडू यष्टांच्या डोक्यावरून फ्लाय झाला असं पंचाने मात्र त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी टीम लोणारला आता मात्र 10 धाबांची आवश्यकता. जसा डॉट चेंडू आला, टाल्यांचा गजर अगदी मैदानाच्या चौफेर दिशेने मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. हो, पुन्हा 30 लेंथ चप्पल होऊन गेल्याचा मात्र प्रयत्न करतोय. जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण पाहतो की काय, परंतु बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. सामना आता मात्र कुठेतरी लोणार संघाच्या दृष्टिकोनातून पाठीमागे जात असताना, कारण येणाऱ्या 4 चेंडूमध्ये आता विजयासाठी कंपल्सरी 10 धाबा जोडावा लागतील. जबरदस्त खेळ. लक्ष फक्त पाहिले तर 35 धाबांचं होतं, परंतु ते लक्ष आता मात्र खूप मोठं वाटू लागलंय टीम लोणार संघासाठी. चांगली लेन, अगदी वाईट यॉर्कर लेन, बॅटची टॉपेज. चेंडू रक्षकाच्या हातामध्ये चाललाय. एक धाव आणि जेवढा सिंगल डबल धाबा येतील तेवढा प्रेशर मात्र कमी असेल गोलंदाजावरती, जय अंबिका देवरुंगपाडा संघावरती. आणि आता मात्र येणाऱ्या 3 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धाब्यांची गरज. ढोलायमान स्थितीमध्ये सध्या आता सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कधी झुकतो लोणार संघाच्या बाजूने तर कधी झुकतोय देवरुंगपाडा संघाच्या बाजूनं. परंतु जिंकेल कोण, क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल कोण, देवरुंगपाडा की लोणार, लोणार की देवरुंगपाडा. 9 मध्ये 9 धाबांची आवश्यकता. 3 चेंडूमध्ये त्या धाबा जोडायच्या आहेत. 3 चेंडू 9 धाबा. जबरदस्त मात्र त्याने सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. हा चेंडू फार निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली बॅकफुटला गेले फलंदाज, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि एक्झॅक्टली अजूनही कुठलाही निर्णय मात्र आला नाहीये. पंच जरूर तिथे मात्र पाहणीशा करतायत की चेंडू अंडर लाईनच्या बाजूने मात्र गेलाय की बाहेरून गेलाय, हे पाहिल्यानंतर आता मात्र निर्णय जरूर आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज सामना. लो स्कोरिंग आहे परंतु हाय व्होल्टेज ड्रामा इथे आपण पाहत आहोत. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा डिलिव्हरी, एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 8 धाबांची गरज. 3 मध्ये 8 होतील का या ठिकाणी. फोर्थ विकेट मारा करतोय. पाहू शकाल चांगली लेंथ आहे. अगदी लॉंग ऑफचा फिल्डर जरूर स्ट्राईक कव्हरच्या दिशेने वाटचाल करतोय. थोडीशी मिस्टेक कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न केला नाहीये, कारण स्ट्राईक हवी होती अक्षय मडवीला. अक्षयला मात्र स्ट्राईक मिळाली, परंतु गेम चेंजर खेळाडू ठरेल का, या सामन्यातील हिरो तो बनेल का. कारण 2 मध्ये विजयासाठी आता 7 धाबांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. जबरदस्त मॅच. हा सामना जर जिंकला देवरुंगपाडा संघाने तर त्यांच्या या सीझनमधील हा पहिला चांगला संघर्ष सक्सेसफुल होऊ शकतोय. फटका अभेद केला. चेंडूच्या खाली शतरक्षक आहेत. झेल होईल का, हा झेल पकडलाय आणि येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती आता विजयासाठी 7 धाबांची आवश्यकता. परंतु ऑफिशियल पंचाने पुन्हा टीव्ही पंचांची या ठिकाणी मागणी केली आहे, परंतु ती मागणी कशासाठी आहे हे पाहावं लागेल. जरूर तिथे पंच आहेत, पाणी करतायत. चेंडू जर आपण पाहिला तर एक्झॅक्टली खेळपट्टीच्या बाहेर लँड झालाय की आत लँड झालाय हे पाहायचं आहे. टीव्ही पंच आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. कुशल मोमेंट आहे. इथे जर एखादी एक्स्ट्रा डिलिव्हरी जर मिळाली लोणार संघाला तर मात्र पुन्हा ते कमबॅक करू शकतात या मॅच मध्ये. परंतु या चेंडूच्या सस्पेन्स काय असेल. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय उत्तम शेठ पाटील यांचं पुन्हा लंच ब्रेक नंतर शुभागमन झालेलं आहे. त्याचं करूया पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. हृदयाचे ठोके वाढवणारा हा निर्णय आहे. जर खिलपट्टीच्या बाहेर चेंडू जर लँडिंग असेल तर मात्र नो बॉल असेल, आतमध्ये असेल तर फलंदाज बाद असेल.
अरे टीव्ही पंचाचा निर्णय आलाय, हा चेंडू अनफेअर आहे, म्हणजे नो बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँडिंग झालाय, म्हणजे या ठिकाणी एक एक्स्ट्रा चेंडूच्या आता मात्र या ठिकाणी डिलिव्हरी गोलंदाजला टाकावी लागेल. परंतु रन कंप्लीट आहे का? रन्स कंप्लीट नाहीये. ओके, म्हणजे पुढील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती 7 धाब्यांची आवश्यकता आहे. परंतु प्लस पॉइंट असं आहे की या ठिकाणी पुढील चेंडू फ्रीट आहे. येस, ओके, 6 धाबांची आवश्यकता. येस, कारण नो बॉलच्या स्वरूपात 1 धाव एक्स्ट्रा मिळाली, म्हणजे 2 चेंडूवरती आता 6 धाब्यांची गरज. परंतु पुढील चेंडू फ्रीट, त्याच्यावरती येईल का मोठा हिट? काय सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला अक्षय मडवी, दुसऱ्या बाजूला पाहू शकाल किशोर गोडे आहेत. किशोर गोडेला मात्र या ठिकाणी 2 चांगल्या चेंडूची हाताळणी करायची आहे. आणि लोणार संघाला ठीक अक्षय मडवीला 2 चेंडूमध्ये इथे मात्र या ठिकाणी 6 धावा जोडायच्या आहेत. परंतु या ठिकाणी चांगली लेंथ, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. आणि अखेर सामना पोहोचला शेवटच्या चेंडूवरती. गोल्डन षटकार येईल का? या स्पर्धेतील पहिला सामना असा रंगतोय की शेवटच्या चेंडूपर्यंत या ठिकाणी रंगत निर्माण झाली. आणि रंगत वाढवणारा हा सामना, या स्पर्धेची शोभा वाढवणारा सामना सध्या सर्व क्रीडारसिकांना पाहायला मिळतोय. 1 चेंडू शिल्लक, 6 धाबांची आवश्यकता, गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. अक्षय मडवीकडे ती ताकद जरूर आहे, परंतु त्या ताकदी अनुषंगाने मात्र या ठिकाणी तो स्ट्रोक खेळेल का? हृदयाचे ठोके सध्या वाटत आहेत सर्व खेळाडूंच्या, परंतु ज्याला हृदयाचा विकार असेल त्यांनी या चेंडू मात्र मुलीच पाहू नका. काही झाल्यास मात्र आमची आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाहीये. आणि मात्र आता रामकृष्ण काकडे सुद्धा अगदी आमच्या सीमेरेशी लगेच उभे राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. सोबतीला अजित पाटील आहेत. जिंकेल कोण? देवरुंग पाडा की लोणार? लोणार की देवरुंग पाडा? गोलंदाजाला गोल्डन डिलिव्हरी टाकायची आहे, तर फलंदाजाला गोल्डन षटकार मारायचा आहे. मारणार की नाही, की इथे मात्र चांगला चेंडू हाताळणार. 1 चेंडू, 7ची गरज. टाळ्यांचा गजरा असू द्या मित्रांनो. लाईन पाहावी लागेल. पंचांचा नो बॉलचा इशारा, म्हणजे पुढील चेंडू पुन्हा फ्रीट पाहायला मिळेल. परंतु आता एका चेंडूवरती 5 धाबांची आवश्यकता आहे, म्हणजे अजूनही तुम्हाला षटकारच मारावा लागेल. फ्रीट चेंडू जरूर आहे, परंतु तुम्हाला एका चेंडूवरती 5 धाबा जोडायच्या आहेत. चेअरअप करा आपापल्या खेळाडूंना मित्रांनो. दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्यांचा गजर असू द्या. 1 चेंडू, 5ची गरज आहे. जबरदस्त सामना तुम्ही पाहता मित्रांनो. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुटवाल 2025 या स्पर्धेतील जबरदस्त रंगणारा सामना. गोलंदाज पुन्हा मार्गस्थ होतोय. फटका